मी खरंच सांगते, आजपर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण इतकी सोपी आणि अशी कुरकुरीत मंचुरियन रेसिपी तुम्हाला कुठेच मिळणार नाही। पहिल्याच प्रयत्नात हॉटेल सारखे कुरकुरीत व्हेज मंचुरियन जर बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी काय करायचं, एक मोठा पत्ता गोबीचा गट्टा मी असा बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर यामध्ये एक मोठं गाजर असं बारीक चिरून घालायचंय। त्याचसोबत यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं। नंतर यामध्ये घालायची 1 चमचा भरून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा भरून बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा भरून बारीक चिरलेलं आलं, नंतर चवीनुसार मीठ, चिमूटभर फूड कलर जरी तुम्हाला नसेल घाला तर तुम्ही स्किप करू शकता। सोबतच यामध्ये अर्धा चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे। आता ह्या सर्व साहित्यांना पाणी न घालता एकजीव करून घ्यायचंय। आता हळूहळू आपलं हे असं घट्टसर पीठ इथे तयार झालंय। आपल्याला इथे मिश्रणाची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे। आता काय करायचं, आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आणि तेल चांगलं गरम असायला हवं। संपूर्ण मंचुरियन तळेपर्यंत आपल्याला गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे। 5 मिनिटात तुम्ही इथे बघू शकता आपले मस्त कुरकुरीत व्हेज मंचुरियन तळून तयार झाले। हे मंचुरियन इतके भारी होतात की प्लेट कधी संपेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही। तुम्हाला मंचुरियन सोबत नूडल्स आवडतात की फ्राईड राईस, मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला शेजवान चटणीची संपूर्ण रेसिपी हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।